ज्यूस आहे हा. कॅप्सूल ज्यांना म्हणजे ज्यूस म्हणजे जिथं आपलं जॉईंट आहे तिथे जॉईंटला हे तेल थोडंसं लावायचं आणि थोडंसं मालिश करायचं लेडीज मुक्त आतपर्यंत उगल्यानंतर ते दुखायचं थांबतात. हे ऑइल त्याच्याबरोबर ते ऑर्थोजी म्हणून एक गोळे त्या गोळीबरोबर दिली तर गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी सुद्धा इथे थांबते. पूर्ण बिझनेस ह्याच्यावरच आहे यांचा खूप. ह्याचा म्हणजे एकूण 400 आजारावर हे काम करतं. ह्याच्यामध्ये 42 दुर्लभ वनस्पती आणि घटक यांच्यापासून हे बनवले ज्यूस. हे अगदी 1 दिवसाच्या बाळापासून 90 वर्षाच्या माणसापर्यंत कोणीही घेऊ शकते. कोणालाही साईड इफेक्ट लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी सुद्धा हे आपल्या चमच्याने देऊ शकतो. म्हणजे असं हे नाही की याच्यात काही केमिकल नाही देऊ शकत. आपलं लहान मुलांना जे आहे ते डायरेक्ट द्यायचं असतं. आणि अभाव म्हणजे लहान मुलांना 5 मिली अर्धा चमचा दिला तरी चालेल. लहान मुलांचं काय हे नाही. 14 वर्षाच्या मुलापर्यंत तुम्ही तसं डायरेक्ट दिला तरी चालतो. नंतर काय मुलांना जर त्रास असला तर घेऊ शकतात का ते? हा घेऊ शकतात ना. म्हणजे काय त्रास त्याच्यासाठीच हे आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय साईड इफेक्ट काय होत नाही. ह्याच्यात केमिकल काय नाही. 0% आहे. दुसरी कुठली टूथपेस्ट म्हणजे असं त्याच्यामध्ये अजून एक टूथपेस्ट आहे. ह्याच्यावर 2 ह्याच्यापासून हे हॉर्मोन आहे. ह्याच्यामुळे केस गळती पण थांबते आणि केस वाढायला पण मदत होते. किंवा सुरकुत्या असतील हे पूर्ण सगळं निघून जाणार. हे अँटी एजिंग साठी रोज वापरलं, डेली यूज केला तरी. आता बाकीचे जे स्क्रब आहेत म्हणजे बाजारात जे मिळतात ते फक्त आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा करायचे असतात. रोज करायचे नसतात. पण हा एकच स्क्रब असा आहे की रोज स्क्रब केला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. साईड इफेक्ट काही. क्लिन्झर म्हणून जे आहे, क्लिन्झर म्हणून सुद्धा आपण वापर करायचा. थोडं लावल्यानंतर कापसानं ओला कापूस करायचा आणि पूर्ण चेहरा क्लीन करायचा. आणि दुसरं हेच वापरल्यानंतर स्क्रबिंग पण होते. म्हणजे लावल्यानंतर फक्त स्क्रब करायचा चेहऱ्याला, त्याला पण धूळ वगैरे सगळे निघून जाते. आणि हे व्हाईटनिंग आहे. म्हणजे क्रीम म्हणून लावायचं, एक 2-4 मिनिटांना धुवून काढायचं. म्हणजे ते क्रीम 3 in 1 हे आहे. आणि हे कशापासून? कॉफी आणि रोज 2 घटकांपासून हे बनवले. म्हणजे गुलाबापासून आणि कॉफीपासून.